Good morning, all of you. In this lecture, we will start types of research design. Okay. In last lecture, we were discuss about what is mean by research design, features, and importance of research design. Okay. So types काय आहेत बघूया आपण. Research design is a step-by-step approach used by a researcher to conduct a scientific study. ओके रिसर्च डिझाईन म्हणजे आपण काय लर्न केलं होतं रिसर्च डिझाईन इज लाईक अ मास्टर प्लॅन ओके दिस इन्क्लुड्स ऑल थिंग रिगार्डिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी आणि यामध्ये आपण काय करतो मग सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या इन्क्लूड करतो त्यामध्ये मग त्याचं प्लॅनिंग असेल डेटा कसा कलेक्ट करायचा हायपोथेसिसच्या टेस्ट कोणत्या असायला हवेत प्रोजेक्ट प्रॉपर रिपोर्ट रायटिंग कसं करायला हवं ओके सॅम्पलिंग काय असणार आहे व्हॉट एव्हर इट मे बी दोज आर इम्पॉर्टंट रिगार्डिंग रिसर्च थिंग त्या सगळ्या गोष्टी ह्या रिसर्च डिझाईन मध्ये इन्क्लूड आहे सो रिसर्च डिझाईन इज अ स्टेप बाय स्टेप अप्रोच आपण काय करतो ह्या डिझाईन वरून स्टेप बाय स्टेप अप्रोच आपण फॉलो करतो used by a researcher to conduct the scientific study आणि जो काही रिसर्च स्टडी आहे हा कंडक्ट करण्यासाठी रिसर्चर फॉलो रिसर्च डिझाईन बट स्टेप बाय स्टेप इट इन्क्लूड्स व्हेरियस मेथड अँड टेक्निक्स टू कंडक्ट रिसर्च so that a research problem can be handled effectively आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत ऍज पर अवर टाइप्स ऑफ रिसर्च त्याच्यावरून आपण काय करू शकतो ह्या मेथड चूज करू शकतो ओके ऍज पर अवर ऑब्जेक्टिव्ह सो इट इन्क्लूड्स व्हेरियस मेथड अँड टेक्निक टू कंडक्ट द रिसर्च सो दॅट द रिसर्च प्रॉब्लेम कॅन बी हँडल इफेक्टिव्हली आणि आपण काय करू शकतो मग तो इफेक्टिव्हली हँडल करू शकतो अ रिसर्चर हॅज टू सिरीज ऑफ क्वेश्चन दॅट he need to find answer बाय कंडक्टिंग रिसर्च म्हणजे जितके जे काही आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचं आन्सरिंग देण्याचं काम मात्र कोण करणार आहे तर रिसर्च डिझाईन करेल ओके पण ह्यामध्ये आपण वेल डिफाईन सगळ्या गोष्टी डिटरमाइन करून ठेवलेल्या आहेत मेन्शन करून ठेवलेल्या आहेत दॅट इज देन research method provide a logical sequence it's very important research method provide a logical sequence to conduct experiment so that all question can be assessed in proper order आणि म्हणून आपण काय करू शकतो ओके रिसर्च डिझाईन मध्ये मी काय केलेले आहेत एक 5 ते 6 क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत किंवा 10 क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत सो दिस इज फर्स्ट हा फार इम्पॉर्टंट आहे आपण डन केला ओके तो सॉल्व्ह केला देन सेकंड क्वेश्चन कडे आलो देन थर्ड क्वेश्चन कडे आलेलो आहोत दॅट मीन्स द प्रॉपर असेसमेंट ऑफ अवर क्वेश्चन आणि जे काही ऑर्डर वाईज क्वेश्चन आहेत हे आपण प्रॉपर असेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ रिसर्च डिझाईन राईट सो रिसर्च मेथड प्रोव्हाइड अ लॉजिकल सिक्वेन्स लॉजिकल सिक्वेन्स का म्हटलेला आहे सपोज रिसर्च डिझाईन मध्ये आपण 10 क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत या 10 क्वेश्चन मध्ये विच इज फर्स्ट प्रेफर कोणता आहे बरं तो जो आपण त्याला पहिला प्रेफरन्स देऊ शकतो ओके दॅट मीन्स लॉजिकल सिक्वेन्स टू कंडक्ट द एक्सपेरिमेंट so that all question can be assessed properly आणि आपण ते काय करू शकतो तर प्रॉपरली असेस करू शकतो ओके then a research design which leave the least margin of error can be considered the best research design जसं की आपण फीचर्स मध्ये बघितलं की रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असायला हवी आहे इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये असू नये इरर तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये असू नये तरच ते काय करेल आपल्याला प्रॉपर डायरेक्शन हे प्रोव्हाइड करेल ओके सो these are the introductory part of research design is it clear Yes. Yes, ma'am. Yes. then classification of research design types काय आहेत बघा research design classified into first of all two category exploratory research design and conclusive research design conclusive classified into two category एक मिनिट conclusive research design classified into two category descriptive research design and causal research design or casual research design then descriptive classified again two category cross sectional design and longitudinal design cross sectional classified into again two category single cross sectional design and multi cross sectional design okay so we will learn detail one by one इतके डिटेल आपल्याला फारसे जायचे नाहीये जे मेन आहे ते आपण लर्न करणार आहोत त्याच पर सिलेबस exploratory to explore
ओके, ह्या रिसर्च डिझाईन मध्ये काय आहे. These types of research design is used for the researcher on which no research is done before and how to study to refer. ओके, काय सांगायचंय बघा इथे काय सांगितलेलं आहे. These types of research design is used. कधी आपण माईक कोणाचा ऑन आहे बघा. फातिमा माईक. एक्सप्लोर, टू एक्सप्लोर. आपण यामध्ये काय करणार आहोत, टू एक्सप्लोर अवर रिसर्च. ओके, दॅट मीन्स व्हेन वी चूज दिस टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन, कधी कधी यूज करणार आहोत. दिस टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन इज यूज फॉर द रिसर्चर ऑन विच नो रिसर्च इज डन बिफोर. म्हणजे तुमच्या टॉपिक वरती अजून रिसर्च झालेला नाही. म्हणजे तुमचा टॉपिक हा कसा आहे तर न्यूली तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात. तुम्ही स्वतःच काय करणार आहात, त्यामधून एखादी आयडियाज, एखादी न्यू थिंग ही इंट्रोड्यूस करणार आहात. ओके, दॅट मीन्स ऑन विच नो रिसर्च इज डन बिफोर अँड हॅव नो स्टडीज फॉर रेफरन्स. आणि तुम्हाला कोणताही रेफरन्स नाही. फॉर एक्झाम्पल सांगाल की हा या गोष्टीवरती रिसर्च आता चालू आहे, यावरती अजून झालेले नाही, किंवा जस्ट एक्झाम्पल देऊ शकाल का एखादं. त्या रिसर्च डिझाईनला एक्सप्लोरेटरी, एक्सप्लोरेटरी म्हणजे तुम्ही न्यूली एक्सप्लोर करताय, जो नवीन आहे, तुमच्याकडे रेफरन्स नाहीये. ओके, अशा रिसर्च डिझाईनला, अशा रिसर्चला एक्सप्लोरेटरी असं म्हटलं जातं. दिस फोकस ऑन एक्सप्लोरेटरी डिझाईन इज टू गेट अंडरस्टँडिंग अँड नॉलेज फॉर लॅटर इन्व्हेस्टिगेशन. तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात आलं, अरे ही अशी आहे का, बरं बरं, एखादी न्यू आयडियाज आपण काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. ओके, दिस स्टडी डिटरमाइन इफ a future study is possible or not and later techniques can be developed for more research. आणि आपण अजूनही त्यामध्ये काही इनोव्हेशन आणून काय करू शकतो, इन फ्युचर एखादा रिसर्चर ती आयडियाज एक्सप्लोर करू शकतो. पण जेव्हा ती फर्स्ट टाइम एक्सप्लोर होईल, दिस इज कॉल्ड द एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. आर यू गेटिंग माय पॉइंट? इज इट? Yes, ma'am. अरे बोलो ना, फटाफट बोला रे. Yes, ma'am. एक्झाम्पल कोण सांगेल? फातिमा, अनिशा, अजय, सायमा, मरियम, जवेरा, तनिष. तनिष एखादं एक्झाम्पल सांगता येते का बघा? वेदांती, जैद. जैद आज शांतता का रे? फटाफट एक्झाम्पल सांगा बरं. एक्सप्लोरेटरी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. एक्सप्लोरेटरी म्हणजे न्यूली तुम्हाला एखादा टॉपिक हा एक्सप्लोर करायचा आहे. सांगा बरं, ज्यावरती ओके आत्ताच रिसर्च. तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं तर कोविडचं एक्झाम्पल घेऊ शकता. म्हणजे जी वॅक्सिनेशन आहे ती पहिल्यांदा जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागलेलं बरं? एक्सप्लोरेटरी रिसर्च हा करावा लागला. म्हणजे आधी कोणी वॅक्सिनेशन इंट्रोड्यूस केली होती का? नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा तो पहिल्यांदा स्टडी केला, पहिला जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट केला, दिस इज कॉल्ड द एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि हा एक्सप्लोरेटरी रिसर्च करण्यासाठी वी डिफाइन वेल डिफाइन अवर प्लॅन अँड प्रिपरेशन. दिस इज कॉल्ड द रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ज्यामध्ये आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी मेन्शन करून ठेवतो. ओके, वेल इन ऍडव्हान्स बिफोर स्टार्टिंग अवर रिसर्च. ओके, दिस इज कॉल्ड द रिसर्च डिझाईन. आणि एक्सप्लोरेटरी डिझाईन मध्ये काय येणार आहे, जो तुमचा रिसर्च आहे हा नव्याने तुम्ही काय करणार आहात तर इंट्रोड्यूस करणार आहात. तुम्ही एखादी इनोव्हेटिव्ह थिंक इंट्रोड्यूस करणार आहात. अशा ज्या गोष्टी तुम्ही ज्या बुक मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, ज्या प्लॅन मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, त्या प्लॅनला रिसर्च डिझाईन और एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर? खूप महत्वाचे पॉइंट आहेत हा. टाइप्स. जैद, Yes, ma'am. अनिशा. Yes, ma'am. ओके, अजय. गुड. चला पुढे जाऊया. ऍडव्हान्टेजेस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन काय असतात बघा? इट हेल्प टू डिटरमाइन रिसर्च प्रायोरिटी. ओके,
म्हणजे तुमच्या एक्सप्लोरेटरी डिझाईन मध्ये तुम्ही तुमची प्रायोरिटी डिसाइड करता. दॅट मीन्स इट हेल्प टू डिटरमाइन रिसर्च प्रायोरिटी. इट इज युजफुल टू गॅदर बॅकग्राऊंड डेटा फॉर द पर्टिक्युलर टॉपिक. ओके, म्हणजे आता आपण जर वॅक्सिनेशनचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्याशी रिलेटेड बॅकग्राऊंड डेटा तुम्ही काय केला, आधी कलेक्ट केला आणि मग तुम्ही एक्सपेरिमेंट करायला काय केली तर सुरुवात केली, है ना. सो दीज रिसर्च आन्सर ऑल क्वेश्चन लाईक व्हॉट, वाय अँड हाऊ. ओके, सो यापासून जे जे तुम्हाला डाऊट्स येतात ना, व्हॉट काय आहे बरं, हे वाय हे कशामुळे झालेलं आहे, हाऊ हे कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळलं, व्हॉट एव्हर इट मे बी, याचे आन्सर तुम्हाला ह्या एक्सप्लोरेटरी डिझाईन मध्ये देता येतात. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बरं? Finding of the exploratory group are not generalized on the whole population. It's very important thing. काय आहे? Finding of the exploratory group are not generalized. For example, vaccination आपण काय केलं, तयार केलं आहे ना. Vaccination this is applicable to all population. नो, आपण आधी काय केलं त्यावरती एक्सपेरिमेंट केला पहिल्यांदा. तुम्हाला माहिती आहे आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, म्हणजे सिनियर सिटीजनना आपण त्या आधी अप्लाय केला आहे ना, त्याच्यानंतर बिफोर 45 इयर्स जे काही सिटीजन आहे त्यांच्यावरती, आणि मग आता अजून त्यावरती एक्सपेरिमेंट चालू आहे, आणि मग चिल्ड्रन वरती किंवा बिफोर 14चा जो ग्रुप आहे त्याच्यावरती अप्लाय होईल. म्हणजे जे काही तुम्ही डिझाईन किंवा जे काही फाइंडिंग काढाल, लक्षात ठेवा, दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू जनरलाइज पॉप्युलेशन और होल पॉप्युलेशन. यामधून निघणारे जे काही रिझल्ट आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असतील ते तुम्ही होल पॉप्युलेशनला अप्लाय करू शकत नाही. दिस इज द डिसएडव्हान्टेज. ओके, आउटकम ऑफ दिस स्टडी आर टेंटेटिव्ह. म्हणजे आपण कॉन्फिडेंटली नाही सांगू ओ दिस इज राईट, दिस इज अप्लाय टू ऑल. आपण असं सांगितलं का ओके वॅक्सिनेशन आली आहे, तुम्ही सगळ्या एम्प्लॉईज कॉमर्स म्हटलं की एम्प्लॉईजच आठवतात, सगळ्या पॉप्युलेशनला काय करा, अप्लाय करा, नो, है ना. That means this is the tentative result or this is the tentative conclusion because of its unstructured style of the research. Unstructured आहे जो आपण थोडा एक्सपेरिमेंट करून काय केलेलं आहे त्याचे फाइंडिंग हे. Is it clear? Advantages, disadvantages? तनिष, जैद. Yes, ma'am. आज स्टुडंट पण कमी इकडे कुठे गेले? पुन्हा एक्सप्लेन करा. मरियम, सायमा, श्रद्धा, एस झेड, काय नाव आहे तुझं? वेदांती. तुमच्या नावाने इन्व्हॉल्व करा, म्हणजे लक्षात येईल ना. चला पुढे जाऊया आपण. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन होप सो तुम्हाला क्लिअर झाला असेल, ज्यामध्ये आपण न्यू आयडिया एक्सप्लोर करतो. And regarding all these things, we include our information in research, exploratory research design, right? So now we start descriptive research design. Okay, describe करायचं आहे यामध्ये, ज्यामध्ये ऑलरेडी रिसर्च झालेले आहे. थोडक्यात लक्षात ठेवायचं काय आहे बघूया आपण. These types of research design is used to describe the characteristic. It's very important. काय करतो आपण यामध्ये? टू डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक, फक्त कॅरेक्टरिस्टिक डिस्क्राइब करण्याचं काम करतो ऑफ अ पॉप्युलेशन और फिनॉमिनल बीइंग रिसर्च. ऑलरेडी जो काही रिसर्च झालेला आहे तो डिस्क्राइब करतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने. दिस स्टडी प्रोव्हाइड द आन्सर टू व्हॉट अँड डज नॉट प्रोव्हाइड द आन्सर टू हाऊ, व्हेन, वाय, नो. म्हणजे ह्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही देऊ नाही शकत, फक्त व्हॉट काय आहे एखादा रिसर्च, त्याचे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा तुम्ही डिस्क्राइब करताय, दिस इज कॉल्ड द डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. ओके, देन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डज नॉट रिक्वायर अँड इंटरनल व्हॅलिडिटी. ओके, इंटरनल व्हॅलिडिटी एक पॉइंट लिहून घ्या बरं तुम्ही. इंटरनल व्हॅलिडिटी, descriptive research does not require an internal validity to describe the characteristic of population. आणि त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, descriptive research design only describe the characteristic of population, only describe the characteristic of population and answer the question. कशाचा आन्सर देतो? what पासून प्रिपेअर होणाऱ्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचं काम descriptive research design करेल. Then these types of research is used to calculate frequency, average and statistic of data.
कशासाठी यूज होतो, तर काही फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, काही ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायची असतील किंवा स्टॅटिस्टिक डेटा काही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही मेथड यूज करू शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Advantages बघूया आपण. Advantages of descriptive research design. This approach gather a large amount of data for the study. म्हणजे तुम्ही कोणताही एखादा डेटा घेऊ शकता जो लार्ज स्केल वरती आहे, फक्त तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक डिस्क्राइब करायचे आहेत. ओके, then this is the advantages. With the help of the study, rich data can be added for the future reference. आणि future reference साठी तुम्ही तो यूज करू शकता. A more focused study can be developed by using the limitation of the study as used tools. The descriptive design give a general overview. General overview हे अंडरलाइन करा. जनरल ओव्हरव्ह्यू ला लार्ज अमाउंट ऑफ डेटा साठी ऍप्लिकेबल आहे आणि फ्युचर रेफरन्स. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय लक्षात ठेवायचे सांगते. परत आपण व्हाईट बोर्ड वरती रिपिटेशन घेऊ ना, तेव्हा लक्षात राहू. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय येईल, गॅदर लार्ज अमाउंट ऑफ डेटा, फ्युचर रेफरन्स. ओके, आणखी काय सांगितलं, जनरल ओव्हरव्ह्यू आपण इथे घेऊ शकतो. इज इट क्लिअर? Yes. अरे बोला बोला, ऍडव्हान्टेजेस क्लिअर झाले का? 3 पॉइंट. रेफरन्स, Repeat करा ma'am जरा. जनरल ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो. डिसएडव्हान्टेजेस आहेत काय आहेत बघा. दिस स्टडी एंटायर डिपेंड्स ऑन द इन्स्ट्रुमेंटल फॉर ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट. ओके, डिपेंड्स ऑन इन्स्ट्रुमेंटेशन. लिमिटेशन मध्ये काय असणार आहे, डिपेंड्स ऑन इन्स्ट्रुमेंटेशन. ओके, द आउटकम ऑफ डिस्क्रिप्टिव्ह डिझाईन can't be used to disprove hypothesis. ओके, तुम्ही हायपोथेसिस इथे डिस्प्रूव्ह करू शकत नाही. आता हे फार डिटेलिंग आहे, हायपोथेसिस अप्रूव्ह करणं, डिस्प्रूव्ह करणं. ओके, सो डिटेलिंग नाहीये तुम्हाला आता, फक्त लक्षात ठेवा की आउटकम ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कांट बी यूज टू डिस्प्रूव्ह हायपोथेसिस. हायपोथेसिस मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन. आपण आतापर्यंत एखाद्या गोष्टीचा समज करत आलेलो आहोत. दिस इज राईट ऑर रॉंग, और दिस इज अप्लाय फॉर रिअल ऑर नॉट, हे हायपोथेसिस मध्ये टेस्ट केले जातं. आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन मधून जो तुम्ही आउटकम काढणार आहात, सो यावरून तुम्ही फायनल रिझल्ट नाही देऊ शकत. ओके, दिस इज राईट ऑर रॉंग. ओके, इज इट क्लिअर? डिसएडव्हान्टेजेस. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कॉझल रिसर्च डिझाईन हे 3 मेन आहेत टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन मध्ये. फर्स्ट आहे एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन, दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आणि तिसरा आहे कॉझल. हे कॉझल रिसर्च डिझाईन. कॉझल रिसर्च डिझाईन, causal research design. These types of research study is used to analyze the phenomena to conditional statement like if A then B. खूप छान आहे हा रिसर्च डिझाईन. काय आहे बघूया आपण. दिस टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन इज अ कंडिशनल फिनॉमिना. म्हणजे ओके, हा आपण काय म्हणतो, अरे हा म्हणजे आता ढग आलेत म्हणजे काय आहे, पाऊस पडेल, है ना. म्हणजे इफ ए देन बी. असं बऱ्याच वेळी होते की हा खूप असं ऊन पडलंय आणि पाऊस आलेला आहे तर नाही. तर कॉझल रिसर्च डिझाईन कधी आहे, कंडिशन आहे त्याला. म्हणजे आता सपोज आमच्या एक सरांनी एक एक्झाम्पल दिलं होतं की ते दुपारी झोपले होते, तेव्हा छान ऊन पडलं होतं आणि नंतर उठले एक 2-3 तासाने, तेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर खूप पाणी आलं होतं, म्हणजे पाऊस पडला होता. म्हणजे काय कंडिशन की काय आलं असणार आहे, तर बादल आले असणार आहेत आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, तर पाऊस पडलेला आहे. म्हणजेच कंडिशन आहे. म्हणजे तुम्ही अज्युम करू शकता ना की ओके पाणी आहे म्हणजेच काय असणार आहे, तर पाऊस पडलेला असेल. दॅट थिंग. So these types of research design is to analyze the phenomena of conditional. Phenomena of conditional हे लक्षात ठेवा. एक कंडिशन असेल तर दुसरी झाली असं आपण म्हणू शकतो. एक मिनिट. ओके, सो हा कंडिशनल फिनॉमिना हे लक्षात ठेवा. पहिलं कंडिशन असेल तर दुसरी कंडिशन झाली असं आपण अज्युम करू शकतो.
So the purpose of using these types of research is to evaluate the impact of the specific change on the existing standard and convention. Okay, म्हणजे तुम्ही काय करता इथे, this purpose of using the types of research is to evaluate the impact. Evaluate the impact. Okay, जो impact झालेला आहे तो म्हणजे इफेक्ट आणि कॉज याचं रिलेशन दाखवण्याचं काम थोडक्यात लक्षात ठेवायचं. इफेक्ट आणि कॉज. ओके, इफेक्ट दिसतोय म्हणजे काहीतरी त्याला कॉज आहे. सो हा एक हे इव्हॅल्युएशन करण्याचं काम कॉजल रिसर्च मध्ये केलं. And on that bed, माइक ऑफ करा. फातिमा कुठे आज फोन कुठे ठेवलाय कळत नाही, सारखंच तसं माइक ऑन होतो. The most of the social studies a causal explanation is required to test the hypothesis. Okay, causal मध्ये आपण काय करतो, ह्या causal research design मध्ये hypothesis टेस्ट करतो. टेस्टिंग द हायपोथेसिस एक लक्षात ठेवा. and this is mostly useful for social science. म्हणजे आर्ट्स कॉमर्सचे जे रिसर्च असतात ना त्यामध्ये causal research design ही मेथड यूज केली जाते. Causality can be determined by observing the variation in the variable which are assumed to be causing a change in other variable. जसं की सांगितलं तुम्हाला एक कॉज आहे आणि एक इफेक्ट आहे, है ना. म्हणजे फक्त इफेक्टच नाही, इफेक्ट वरती आपण कॉन्सन्ट्रेट नाही करत किंवा फक्त कॉज नाही करत. जर आपण इफेक्ट बघत असेल तर त्याचा कॉज काय असणार आहे, त्याचं रिलेशन तुम्ही कॉझल रिसर्च डिझाइन मध्ये बघत असता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. अनिशा, वेदांती, जय, तनेश, इज इट क्लिअर? अजय? Yes, ma'am. Okay. Advantages नाहीये तर डायरेक्ट डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस आधी होते. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. There are high chance of replication in these types of research design. High chance of replication. Okay. This studies the internal validity because of systematic subject सिलेक्शन. इथे तुम्ही काय करता, सिस्टमॅटिक सब्जेक्ट सिलेक्शन करता. इंटरनल व्हॅलिडिटी आहे त्याला असं म्हटलं जातं बिकॉज इथे आपण एक्सपेरिमेंट करतो, कॉझल इफेक्ट रिलेशन काय आहे हे फाइंड आउट करतो. बाय प्रोव्हाइडिंग अ कॉझल लिंक. एक मिनिट, नेट कनेक्शन चेंज करतो. Change of replication, high chance of replication, internal validity, systematic subject selection, providing the causal link between variables. Variable म्हणजे लक्षात ठेवा जिथे दोन व्हेरिएबलचा स्टडी केला जातो. ओके, cause and effect relationship and eliminating the possibility. It helps to people understand the world better. Okay, आपण easily understand करू शकतो. Disadvantages काय आहे? All relationship can't be causal. Okay, there are chance of two unrelated events some seem to be related. Okay, आता जसं आपण मागाचे एक्झाम्पल घेतलं ना की आपण काय म्हणतो, ओके ही एक सिच्युएशन आली आहे ना म्हणजे त्याच्या मागे हे रिझन असू शकतं. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं मी आमच्या सरांनी सांगितलेलं एक्झाम्पल सांगितलं की काय ते झोपले होते, 2 तासानंतर त्यांना जाग आल्यानंतर त्यांना सगळीकडे पाणी दिसायला लागलं आहे ना. हे त्यांनी काय केले, दोन व्हेरिएबल म्हणजे पाऊस पडलेला आहे, ढग आले असतील, पाऊस पडला असेल आणि मग आता इथे पाणी आहे. पण ढग आले होते का? नव्हते. ढग आल्यानंतर आपण अज्यूम करतो की पाऊस पडलेला आहे. पण पाणी हे आता सगळीकडे दिसतंय म्हणजे त्याच्या मागे पाऊस पडलाच असेल असं रिझन नाही है ना. तर त्याच्या मागे दुसरंही काहीतरी रिझन असू शकेल. लक्षात येत आहे? म्हणजेच बऱ्याच वेळी तुम्ही जे रिलेशनशिप दाखवता तो ॲक्युरेट असेल असं नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे बघा, देर आर चान्स दॅट टू अनरिलेटेड इव्हेंट सुद्धा असू शकतात, सीम टू बी रिलेटेड. काही एक सिंपल आपण एक्झाम्पल घेऊया आणखी. म्हणजे आपण काय म्हणतो, आपण जेवतोय
है ना. जेवतोय म्हणजे काय, आपल्याला भूक लागली. 2 व्हेरिएबल आहेत, राईट. आता बऱ्याच वेळा असं असतं ना की आपले फ्रेंड आहेत किंवा कुठे आपण गेलेलो आहोत, आपल्याला भूक नाही लागलेली आहे, तरी पण आपण काय करतो, ऍज अ कंपनी म्हणून सुद्धा आपण थोडंसं इट करतो. सो अशा वेळी मात्र काय होणार आहे, देर आर चान्स दॅट 2 अनरिलेटेड इव्हेंट सीम टू बी रिलेटेड. म्हणजे तुम्ही त्याचं रिलेशन दाखवलं की आपण जेव्हा भूक लागते तेव्हाच आपण खातो, हे तुम्ही रिलेशन दाखवलं. पण समटाइम दिस इज द अनरिलेटेड इव्हेंट सुद्धा असू शकतात. ओके, इट इज डिफिकल्ट टू डिटरमाइन द कन्क्लुजन अबाउट द कॉजल रिलेशनशिप. आणि हे मात्र डिफिकल्ट आहे जे काही तुम्ही कन्क्लुजन दाखवणार आहात हे. सो द कॉज मस्ट कम बिफोर द इफेक्ट if 2 variables are related to each other. Cause must come before the effect. Cause आधी दाखवता मग इफेक्ट दाखवता. सो हे जे व्हेरिएबल आहेत ते कसे आहेत तर रिलेटेड टू each other. But it is very difficult. It is difficult to tell which variable is cause and which variable is effect. ओके. आणि बऱ्याच वेळी ह्या रिसर्च मध्ये मग काय इफेक्ट आहे किंवा काय कॉज आहे हे जे व्हेरिएबल तुम्ही 2 डिफाईन करता, ही डिफाईन करण्याची व्हेरिएबल जी आहेत ती थोडीशी डिफिकल्ट आहेत असं सांगितलं जातं. इज इट क्लिअर? Yes. ओके. चला आता आपण थोडासा क्रक्स घेऊया याचा. एक मिनिट. मला व्हाईट बोर्ड दिसतोय? Yes, ma'am. सेम टाइमला लिहून घेतलं तरी चालेल. टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. लिहून घ्या. टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. थोडंसं नेटचा इथे व्हिडिओ ऑफ करते. मेन 3 जे तुम्ही लर्न केले त्यामध्ये फर्स्ट कोणता होता? Exploratory research. एक्सप्लोरेटरी. व्हेरी गुड. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. ओके. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. डिसएडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस डिटेल नको, फक्त त्याचा क्रक्स जो काही आहे हा आपण लिहूया थोडक्यात. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईनचं काय मिनिंग सांगितलं होतं? These types of research design is used for the researcher on which research is done before and how no studies. Okay, focus on exploratory research design to get understanding and knowledge, later investigation. Research is done before how no study refer. To explore the knowledge म्हणा शॉर्ट मध्ये. To explore the knowledge used for the research on which no research is done. Okay, no research is done. And have no study to refer. तुम्हाला इथे रेफरन्स नाहीये कोणताच किंवा आधी याच्यावरती रिसर्च झालेला नाही, तेव्हा तुम्ही काय करता, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन करता. ओके. Focus on exploratory design is to get understanding and knowledge. काय येईल शॉर्ट मध्ये परत? The focus of exploratory design is to get understanding and knowledge for later investigation. कुठून घ्या? क्रक्स लिहायचं आहे ना, त्यामुळे शॉर्ट मध्ये लिहा. अंडरस्टँडिंग अँड नॉलेज फॉर लॅटर इन्व्हेस्टिगेशन. ओके. नंतर तुम्हाला याचं काय मिळणार आहे, नॉलेज मिळेल. ते अंडरस्टँड कधी होईल, आफ्टर इन्व्हेस्टिगेशन. ओके. देन this study determine if a future study is possible or not. A later techniques can be developed for more research. नाही घेतलं तरी चालेल. Is it clear first? Causal complete झालं का?
Yes, madam. Then second point, Descriptive research design. descriptive research. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये आपण काय शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायला सांगितलं होतं? टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक. ओके, टू डिस्क्राईब, मेन्शन करा पुढे, टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन ऑर फिनॉमिना. हे महत्वाचं आहे. टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन ऑर फिनॉमिना. आणि यामध्ये आन्सर टू दी क्वेश्चन, कोणत्या क्वेश्चनचा आन्सर मिळते आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाइन मधून? व्हॉट. ओके, दिस स्टडी प्रोव्हाइड आन्सर टू व्हॉट. व्हॉट टाइपचे जे काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला, दिस स्टडी प्रोव्हाइड द आन्सर टू व्हॉट and does not provide the answer to how, when and why. ओके, आणखी काय घेऊ शकतो आपण यामध्ये? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डज नॉट रिक्वायर इंटरनल व्हॅलिडिटी. डज नॉट रिक्वायर इंटरनल व्हॅलिडिटी. तुम्हाला एक होमवर्क साठीचा पॉइंट आहे. इंटरनल व्हॅलिडिटीचं मिनिंग मला तुम्ही उद्या सांगायचं आहे. ओके, इंटरनल व्हॅलिडिटी काय आहे हे सर्च करा आणि मी उद्या विचारेन तुम्हाला, त्याचा आन्सर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. डज नॉट रिक्वायर इंटरनल व्हॅलिडिटी. हे फार महत्वाचे पॉइंट आहेत डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाइन. देन and these types of research design calculate frequency, average and statistical data. ओके, काय सांगितलं होतं? These research design calculate frequency, average and statistical data. पुटअप करताय ना? Yes, ma'am. Yes, ma'am. तो शॉर्ट मध्ये मेन्शन करा. These types of research design is to calculate frequency, average and statistical data. Then next research design आहे causal research design. Type number 3, causal research design. कॉजल रिसर्च डिझाइन मध्ये आपण काय लर्न केलं होतं? ज्यामध्ये कंडिशनल फिनॉमिना आहे. ओके, दिस स्टडी ऑफ रिसर्च डिझाइन टू अनालाइज द फिनॉमिना ऑफ कंडिशनल स्टेटमेंट लाईक इफ ए देन बी. एक्झाम्पल सहित घेऊया आपण. इफ ए देन बी. यूज टू अनालाइज द फिनॉमिना or analyze the phenomena. इथून घ्या. Analyze the phenomena of conditional statement. Phenomena of conditional statement like if A. A कधी असेल? Then B. Okay. Evaluate the impact. Evaluate the impact. इथे आपण काय करतो? Impact evaluate करतो. Evaluate the impact. कुठे सुटेबल आहे हा स्टडी? सांगा बरं. Am I audible ना? अरे बोला.
सोशल स्टडी मध्ये युजफुल आहे. अ कॉजल एक्सप्लेनेशन इज रिक्वायर्ड टू टेस्ट ऑफ हायपोथेसिस साठी युजफुल असते.